त्यानंतर ब्रेकिंग समोर येते। मुंबईतल्या ओशिवऱ्यात दुकानाला आग लागली आहे। आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 6 गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्यात। आगीवर नियंत्रण मिळवण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे। दरम्यान यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। अग्निशमन दलाच्या माहितीनुसार आग विझवण्याचं सध्या काम सुरू आहे। तर दुकानाच्या एका गालात आग लागल्याचं कळत आहे। आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 6 गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्यात। सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न युद्धस्तरावर सुरू आहेत। धुराचे लोट इथे पसरलेले आहेत, मात्र या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचं अद्यापही वृत्त नाहीये आणि आगीचं कारण हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। आणि अग्निशमन दलाच्या माहितीनुसार सध्या आग विझवण्याचं काम सुरू आहे आणि दुकानाच्या एका गालात आग लागल्याचं कळत आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी गणेश पारडे। गणेश, नेमकी आग कशी लागली आहे? सध्या जी माहिती मिळते ती माहिती अशी आहे की हे 3 दुकानं होतं। त्या दुकानामध्ये 10:30च्या सुमारास त्या ठिकाणी एक हॉटेल होतं। हॉटेलच्या बाजूला 2 दुकानं होते त्या दुकानामध्ये, आणि हॉटेलमधनं अचानक धूर निघायला लागला। कॅफे शिमला असं हॉटेलचं नाव होतं, परंतु त्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार ती आग अचानक 3 दुकानामध्ये गेली आणि 3 दुकानामधनं जळत ते 3 दुकानं अर्ध्यामध्ये जळले। त्यानंतर त्वरितच अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आणि पूर्णपणे ते आगीला आता नियंत्रणात आणलेलं आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही अशी माहिती त्यांनी दिलेली आहे आणि आता आगीवर पूर्ण नियंत्रण ठेवण्यात आलेलं आहे। दीपाली, निश्चितच धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर मुंबईतल्या ओशिवऱ्यातल्या दुकानाला ही आग लागली आहे।